नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आता असे जुने कपडे कोणाकडे नसतात, सर्वांकडेच असतात, परंतु आपण त्याचा योग्य वापर करत नाही आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला खूप पैसे मोजावे लागतात। आज मी तुमच्यासोबत या जुन्या कपड्यांपासूनच आपली पैशाची बचत कशी होऊ शकेल आणि रोजच्या कामामध्ये हे जुने कपडे आपल्या वापरात येऊ शकतात हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। या ठिकाणी आपला पहिला जो उपयोग होणार आहे तो म्हणजे सॉक्ससाठी। आता बघू शकता या ठिकाणी मी अगदी छोट्या मुलाचा सॉक्स या ठिकाणी वापरत आहे आणि या सॉक्स पासून आपण खूप जास्त आपला फायदा या ठिकाणी करून घेणार आहोत। बघू शकता सॉक्स जुना झाला की सर्वजण सॉक्सला फेकून देतात, परंतु बिलकुल फेकून देऊ नका। अशा पद्धतीने जर तुम्ही सॉक्सचा वापर केला तर नक्कीच तुमची या ठिकाणी पैशाची बचत होऊ शकते। बघू शकता समोरील जो सॉक्सचा इलास्टिकचा जो भाग असतो त्याचा मी थोडासा तुकडा या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि बघू शकता अतिशय सुंदर हे रबर बँड या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्ही हेअरसाठी या रबर बँडचा वापर करू शकतात किंवा इतर कुठे तुम्हाला काही गोष्टी पॅक करायच्या असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही अशा प्रकारचे छोटे छोटे रबर बँड बनवून तुम्ही त्याचा वापर करू शकतात। आता रबर बँड घ्यायला गेलं की भरपूर पैसे आपल्याला लागतात, परंतु तुम्ही जर असे वेगवेगळे कलरचे सॉक्स जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर अशा प्रकारे सॉक्सचा वापर केला तर नक्कीच तुमची या ठिकाणी पैशाची बचत होईल। आणि त्यानंतर बघू शकतात अजून एक रबर बँडचा मी तुम्हाला या ठिकाणी वापर करून दाखवत आहे। आता मी या ठिकाणी सॉक्सच एक रबर बँड कट केलेला आहे आणि त्याला एक बटन मी अटॅच करत आहे। तुम्ही कुठलंही तुमच्याकडे जे बटन असेल ते तुम्ही या ठिकाणी घेतलं तरीही चालेल। आता याचा वापर कसा करायचा हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। बघू शकतात आपल्याकडे पडदे तर असतात आणि पडद्याला असं फोल्ड करायला आपल्याकडे काही गोष्टी नसतात आणि काही दुकानातून जर अशा गोष्टी आणायला गेलं की त्यासाठी पैसे देखील आपल्याला मोजावे लागतात, परंतु तुम्ही जर अशा जुन्या सॉक्सपासून अशा गोष्टी जर केल्या, आता बघू शकतात मी हे रबर बँड जे आहे त्या ठिकाणी बटन जे लावलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी अडकवण्यासाठी याचा वापर होणार आहे। आता कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही हे पडदा जो फोल्ड केलेला आहे या ठिकाणी तुम्ही हे जे रबर बनवलेलं आहे ते तुम्ही जुन्या सॉक्स पासून बनवलेलं आहे। अगदी छान आणि सुंदर असं दिसत आहे। तुम्ही तुमच्या पडद्याच्या मॅचिंगनुसार जो सॉक्स असेल कलरचा तो देखील तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात। खूप छान अशी नवीन आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। अतिशय सुंदर आणि छान हे जुन्या सॉक्सपासून या ठिकाणी रबर तयार केलेला आहे। बघू शकता दिसायला देखील छान दिसतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची जो उपयोग होणार आहे तो म्हणजे पेटिकोटसाठी। आता बऱ्याचदा काय होतं की ज्या ज्या महिला साड्या वापरतात त्या पेटिकोट खराब झाला की त्या टाकून देतात किंवा फरची पुसण्यासाठी किंवा डस्टिंगसाठी इतर कुठल्या कामासाठी त्याचा वापर करतात, परंतु त्याला बिलकुल अशा प्रकारे टाकून वगैरे द्यायचा नाही आहे। बघू शकतात पेटिकोटचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये केलेला आहे त्या पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मी ज्या सॉक्सपासून रबर बँड बनवलेलं होतं तेच रबर बँड मी या ठिकाणी वापरत आहे। बघू शकतात रबर बँडचा देखील या ठिकाणी आपल्याला एक फायदा या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। आता बघू शकतात आपल्याकडे थंडी तर असते आणि थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये आपण असे खूप सर्व मोठे मोठे ब्लँकेट वापरतो, परंतु थंडी एकदा संपली की हे ब्लँकेट आपण ठेवून देतो आणि हे ब्लँकेट आपण कुठे इतर म्हणजे कॉट बॉक्समध्ये किंवा अलमारीमध्ये वगैरे जर ठेवले तर त्याला खूप दुर्गंधी वगैरे लागण्याची खूप भीती असते किंवा डस्ट देखील त्याच्यावर येते आणि ते धुवायला गेलं की आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे ब्लँकेट आहे त्याची घडी करून घ्यायची आहे। आता अशी फोल्डिंगची जर घडी केली तुम्ही तर छोटी घडी तयार होते आणि ते निघत देखील नाही आणि जो पेटिकोट आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला त्या पेटिकोटमध्ये हे ब्लँकेट जे आहे व्यवस्थित आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे। याचा फायदा काय होणार आहे की आपल्याला जो पेटिकोटचा जाड कपडा असतो त्यामधून डस्ट देखील त्या ब्लँकेटपर्यंत जाणार नाही आणि आपलं देखील काम या ठिकाणी सोपं होईल। आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघू शकता अतिशय सुंदर ही टिप्स आहे, नक्की ट्राय करून बघा। त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे साडीसाठी। आता बऱ्याचदा अशा हेवी साड्या सर्वच महिला वापरतात, परंतु त्याचा वापर ठेवायला गेलं की व्यवस्थित
व्यवस्थित त्या ठेवता येत नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही साडीची जर घडी घातली तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होऊ शकते. अशा प्रकारची घडी घातल्याचे 2 फायदे आपल्याला या ठिकाणी होतात. एक तर साडी पडली तरी ही घडी उणगडत नाहीत आणि आपल्याला एकाच साडीमध्ये आपला आपलं जे पेटिकोट आणि आपला ब्लाऊज जो आहे तो एकाच ठिकाणी मिळतो. अशा प्रकारे आपल्याला पेटिकोटची देखील या ठिकाणी घडी करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. बघू शकतात अशा प्रकारे एक पॉकेट तयार होतं. तुम्ही तिथे देखील ठेवू शकतात किंवा जो ब्लाऊज आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही हा पेटिकोट ठेवू शकता. आता एकाच ठिकाणी आपल्याला साडी आणि ब्लाऊज आणि पेटिकोट एकाच ठिकाणी आपल्याला मिळून येईल. नक्की ट्राय करून बघा. आता प्रश्न एकच आहे की ही जी साडी आहे ती ठेवायची कुठे? याला कवर वगैरे आपल्याकडे खूप सर्व साड्या असतात आणि अशा सर्व साड्या ठेवायला कवर देखील खूप लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही जर जो जुना माझ्याकडे आपला पिलो कवर असतो तो मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि एका पिलो कवरमध्ये तुम्ही 2-3 साड्या आरामात ठेवू शकतात. खराब देखील होणार नाही. पिलो कवरचा देखील रियूज होईल. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी